काय खबर, कशी हाव सगळी बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवता ही बघा मी बॅग लावलं एक. ही बॅग आपल्या एक सबस्क्रायबरने आपल्याला गिफ्ट दिले नाहीत, आपल्या ॲड्रेसवर पाठवले आणि अजून एक वस्तू दिले नाहीत, ती पण तुम्हाला दाखवता. आता आपण थोडासा खालती मार्केटमध्ये जातो बाजारातलं आणि एक दोन कामं आहेत माझी, ती आपल्याला पुरी करायची आहेत, तर मी तुम्हाला सोबत घेऊन जात आहे. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल आणि आजच्या व्हिडिओचा मजा घ्याल. मच्छी येले, मच्छीची गाडी येले. चला बघूया काय आयला आहे तो जरा. सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. काय हनल्याव काय वर बेसा पाटकर. काय मच्छी आहे? मच्छी आहे ना, सुरमई आहे. हां, साफ करा बघा. सुरमई आहे काय? सुरमई आहे, तांबूस आहे. हां, काय रेट काय? काय सुरमई बनवा. सुरमई कशी आहे? सुरमई दाखव. हा काय आहे मच्छी इतकी मोठी? तांबूस आहे. तांबूस आहे. हां, कैसा किलो? 700 रुपये किलो. हा, अरे वा. ही काय सुरमई आहे काय? सुरमई आहे. बघू द्या, उचला जरा. घेऊन टाका. अरे बढिया बढिया, घेऊन टाका. जबरदस्त. ही किती किलो भरणार आहे? किती किलो भरणार आहे? हां, किती किलो भरणार आहे? 1 किलो. 1 किलो. हां, 700 रुपये. क्या बात आहे. मच्छी येईल, पण आमच्या आईनीच नेलं नाही आत्ता येऊन काहीतरी. बोंबील. हां, बोंबील नेले नाहीत काय फ्राय करायला? ओके, चला आपण आता पुढं जाऊया. तुम्हाला बोललं होतं ना आपल्याला अजून एक गिफ्ट आहे बॅगेसोबत. तो हा बघा, हा तुम्हाला दाखवत आहे. बॅगेतलंच आहे, अजून काढलं आहे पण नाही. आतलं बघूया काय आहे तो. हां, परफ्यूम आहे. मोप शुक्रिया तुमचा. जे आमचं वेल विशर आहेत त्यांनी आम्हाला हा पाठवले नाहीत. मोप शुक्रिया तुमचा कोकणी बातला सपोर्ट केल्याबद्दल. आता आपण आहे ना बाजारातलं चालल्या. मी तुम्हाला हे दाखवता. हा आहे ना माझा हिंचा कार्ड आहे गॅसचा. तर हिंच्यावरती खच्चा बुकिंग नंबर आहे, काही समजे नाही. हे 1760 नंबर दिलेले आहेत. खच्चा बुकिंग नंबर आहे. बुकिंग करायचा बोलल्यानंतर काही समजे नाही. तर बोलला पहिले त्याच्या ऑफिसला जाऊन आपण त्याला विचारून घेऊ, बाबा नेमका कोणचा नंबर आहे तो सांग. चला आता पहिले आपण ह्या ऑफिसला जाऊया. शक्यतो हा जो आता व्हिडिओ आहे व्लॉग, तो तुम्हाला मी पॉईंट ऑफ व्ह्यूनीच दाखवीन. कारण हा कॅमेरा मी प्लेस केलेला आहे चेस्ट माउंटवर. आणि सिंगल पर्सन जो व्ह्यू असतं, जो गेमला दाखवला जातो व्ह्यू, त्याच व्ह्यूनी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे. बघूया आजचा व्हिडिओ हा कसा दिसतोय. ही है आमची छोटीशी महाड सिटी. हा रस्ता मोहल्ल्यातनं होऊन मग बाजारातलं जातं. गल्फवाले जवळे माझ्या भाऊ बहिणी आहेत. ज्यांनी कुणी चॅनल सबस्क्राईब नाही केले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला लोकल गाव आपलं दाखवत आहोत कोकणातचं. मला खबर आहे 2-2 वर्षा 3-3 वर्षा तुम्हाला काय गाव बघायला मिळत नाही, आपली लोक बघायला मिळत नाही. घरच्या लोकांशी काय फोनवर बोलाल तोच, पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळं ग्राउंड रिॲलिटी दाखवत असतो.
तर कुणी सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा चॅनलला. काय खबर? कोणतरी वलकीचं होतं भाई, आवाज दिले. ओ जुनेद भाई, आता हातनं मार्केट स्टार्ट होते. ही है आमची गॅस एजन्सी HP ची. अरे ते ह्या बुकावर काय नाही, आत नाही जात. ह्या बुकावर आहे ना. नमस्ते सर, कशात? सरांकडेच चाललं आहे. काय म्हणताय, बरे आहेत ना? त्यांचे व्हिडिओ वगैरे बघत असते. थँक्यू. बरं मला सांगा, ही जी बुक आहे ना, ह्याच्यावरती आपल्याला जर नंबर हे करायचं असेल, बुक करायचं असेल तर कसा लावायचा? त्याच्यावरती हा नंबर आहे खाली बघा, 2 मिस कॉल नंबर आहेत. हां, मिस कॉल नंबर हा आहे. हां, मग ह्याच्यावर आता कॉल केला तो स्विच ऑफ दाखवतोय. स्विच ऑफ दाखवतो. हां, तसं कॉलिंग होणार दोनदा, पण मेसेज जर पडला ना कन्फर्मेशन मला ऑटोमॅटिक बुक होतो का? बरं मला आता जरा माझं एक बुकिंग करून दाखवा नाही तर. हां हां, माझ्या मोबाईलवरनं करा. तर आता मी थोडीशी प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे बुकिंगची कशी असतं. आपण साहेबांकडनंच करून घेऊया. आपण आपला मोबाईल दिलेला आहे, आपला रजिस्टर्ड नंबर आहे. हा बुकिंग नंबर आपला हा महाड तालुक्यातला आहे का? ऑल ओव्हर तालुक्यावर ऑल ओव्हर पूर्ण कोकणात? हां, HP महाराष्ट्रामध्ये की कोकणामध्ये चालणार आहे हा नंबर? आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रासाठी, हा महाराष्ट्रासाठी नंबर आहे HPचा. ओके. 94. हां, त्याला कॉलिंग करायचं आहे. हां. त्याला कॉलिंग, तुमचा रजिस्टर नंबर कोणता आहे त्या सिस्टममध्ये कट होणार. ओके. कट होऊन मेसेज येणार आपल्याला हां एक कन्फर्मेशनसाठी असं. हां, दुसरा येईल त्याच्यामध्ये OTP येईल आणि बुकिंग झालं कोड म्हणजे ऑर्डर नंबर, रेफरन्स नंबर आहे. हां. तो OTP कोणाला द्यायचा मग? दुकान आपला डिलिव्हरी मॅन आहे. हां, त्याला द्यायचा. हां, OTP ओके. शेअर करायचा. हां, त्या डिलिव्हरी मॅनला तो OTP शेअर करायचा. शेअर करायचा. ओके, काय इश्यू नाही, काय इश्यू नाही. ओके, थँक्यू सर, थँक्यू. चला, एक काम आपलं झालेलं आहे. आता अजून एक काम आपलं राहिलं आहे. आपला जो TV चं रिमोट आहे ना, तो मंदी काम करायचा बंद झाला आहे. मतलब कवा मंदी TV चालू नाही व्हाय, तर तो रिमोट मी आणला आहे सोबत. आज चला, काय खबर? हां, आहे काहीतरी काम चालू आहे. काय खबर बेसा? व्हिडिओ करतो. हो, काय नाही, चालूच आहे व्हिडिओ. बेसाव ना जी. तर आता आपण जाऊ जरा ते रिमोटवाल्याच्या आहे. आता तो TV चा रिमोट आपण चेंज करून घेऊ, बघूया काय बोलते. 6 वर्षात राहिली TV घेऊन, तेव्हाच तो रिमोट घेतलेला होता आपण. ही आहे आमची बाजारपेठ महाडची, बघू शकता. हे ट्रान्सपोर्टचे मोठे गाड्या येतात ना, हे सगळं ट्रॅफिक जाम करून टाकतात पार्क होईपर्यंत.
हा एक टी व्हीचा शॉप आहे विजयराज, त्यांच्या ह्या आपण जाऊया. दादा आपल्याकडं टी व्हीचा रिमोट मिळेल का हो? हां तर आणलं आहे मी रिमोट, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा रिमोट आहे. याच्यावरती काय लिहिलेलं पण नाही कुठल्या कंपनीचं आहे काय. आपण ते कॉर्ड चेंज केली होती पण त्या कॉर्डचा प्रॉब्लेम नव्हता, तो हा रिमोटचा प्रॉब्लेम आहे मला वाटतं. ते अजून पण तसंच होतं आहे, कारण आता 6 वर्ष झाली हा टी व्ही घेतला होता, तिथनं हाच रिमोट वापरतो आहे. मध्ये मध्ये चालू होत नाही. हे आमचे बाजारपेठे ह्या दुकानं आहेत सगळी. हां काय दाखवते? ओके दाखवतो. ओके दाखवते रिमोट. ओके दाखवतो. हां हां आहे ना सगळं. हा व्हॉल्यूम चालू आहे. चालू आहे. मग ते असं काय होतं आहे? टी व्ही चालू होत नाही, कधी होतो आहे कधी होतच नाही. ह्याच्यात नाही तो. हां ह्याच्यात नाही तो. रिमोटचा प्रॉब्लेम नाही आहे. मग काय मॉनिटर आणायला लागेल का? मागं आणलं होतं तुम्ही, ते कॉर्ड लावला होता, चेंज करून बघितलं तेव्हा तो कॉर्ड पण चालू होती ती. दाखवून काय ठीक आहे. काय लक्षात ठेवायला. हा रिमोट चालू आहे. हां चालू आहे. यांचं बोलणं आहे रिमोट चालू आहे, हा मॉनिटर घेऊन या. तर ठीक आहे, आपण एक दिवस मॉनिटर घेऊन येऊ. चला आता आपली कामं 2-3 होती ती झालेली आहेत, तर बॅक टू होम जाऊ. हा समोर दिसतंय ना, हा चौदार तले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा तो स्टॅच्यू आहे समोर, आणि हा चौदार तले आहे. मगाशी आपण ह्या रस्त्याने गेले होतो, त्या रस्त्याने. आता आपण ह्या बॅकच्या रस्त्याने घरात जाणार आहोत.
हा आहे जामे मस्जिदचा रस्ता. ही उजव्या बाजूला तुम्हाला ही दिसते ना, ही जामा मस्जिद आहे महाडची. मशिदीचं काम चालू आहे. ज्या टायमाला मशिदीची ओपनिंग सेरेमनी होईल तेव्हा आपण व्हिडिओ बनवू इंशाअल्लाह ताला, तुम्हाला दाखव. महाडमध्ये कन्स्ट्रक्शन लय जोरावर आहे. नवीन नवीन लय बिल्डिंग्स बनतात महाडमध्ये आणि सगळे भले मोठे टावर 9-9 माल्याचे, 10-10 माल्याचे, 11-11 माल्याचे टावर चालू आहेत महाडला. तसं अल्हम्दुलिल्लाह महाड सिटी मग फास्ट ग्रो होत चालले. MIDC आहे ह्याजवळ, त्यांच्यामुळे रोजी रोजगार आहे लोकांना, शिक्षण आहे ह्या, शाळा बेस आहेत, सगळी सोयीसुविधा आहे, बाजार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक महाडला शिफ्ट होत चालले.